रायगड आगीच्या ज्वाळा। 1689 मध्ये संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठा साम्राज्यात उलथापालथ झाली। मुघलांचे लक्ष रायगडावर होते, जी मराठा साम्राज्याची राजधानी होती। पूर्वी हा किल्ला रायरीचा डोंगर म्हणून ओळखला जाई, जो जावळीच्या चंद्रराव मोरे यांच्या ताब्यात होता। छत्रपती शिवाजी महाराजांनी 15 मे 1656 रोजी तो जिंकला। शिवाजी महाराजांच्या काळात हिरोजी इंदुलकरांनी 1656 ते 1670 या काळात गडावर 350 इमारती, 11 तलाव आणि 84 पाण्याच्या टाक्या बांधल्या। रायगडावर 3500 लोकांची वस्ती होती। रायगडावर सागवानी लाकडातील आलिशान राजवाडा, महाल, सदर, पालखी दरवाजा, राण्यांचे महाल, धान्याचे कोठार, मेणा दरवाजा, बाजारपेठ अशा 350 भव्य वास्तू होत्या। गडावरील बांधकाम भव्य असल्याने रायगड त्यावेळी धर्तीवरचा स्वर्ग वाटे। शिवाजी महाराजांनी हिरोजी इंदुलकरांना काहीतरी मागण्यास सांगितले, तेव्हा त्यांनी गडावरील एका पायरीवर स्वतःचे नाव लिहिण्याची परवानगी मागितली। 6 जून 1674 रोजी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक याच गडावर झाला। संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर महाराणी येसुबाईंनी 8 महिने किल्ला लढवला, पण फितुरीमुळे तो मुघलांच्या ताब्यात गेला। मुघलांनी रायगडाचे नुकसान केले, मंदिरांची तोडफोड केली, इमारती नष्ट केल्या आणि जगदीश्वराचे मंदिर तोडण्याचा प्रयत्न केला। शिवाजी महाराजांचे 32 मणांचे सुवर्ण सिंहासन गायब झाले। मराठी मावळ्यांनी किल्ला परत जिंकला, पण पेशवाईच्या काळात इंग्रजांनी आपले वर्चस्व वाढवले। 24 एप्रिल 1818 मध्ये इंग्रज पाचाडमध्ये पोहोचले आणि मराठा सैन्याबरोबर युद्ध झाले। इंग्रजांनी पोटलाच्या डोंगरावर तोफा चढवून रायगडावर हल्ला केला। त्यावेळी बाजीरावांच्या पत्नी वाराणसी बाई गडावर होत्या। इंग्रजांनी रायगडावर तोफांचा मारा केला, ज्यामुळे किल्ल्याला आग लागली। सागवानी बांधकाम असल्यामुळे आग जास्त भडकली आणि किल्ल्यावरील इमारती जळून खाक झाल्या। असे म्हटले जाते की रायगड सलग 12 दिवस जळत होता। इंग्रजांनी शिवाजी महाराजांनी बनवलेला स्वर्ग जाळला। अंधार पार झाला की दिवा पाहिजे, आणि पुन्हा एकदा या महाराष्ट्राच्या भूमीला राजमाता जिजाऊंचा शिवा पाहिजे। जय जिजाऊ, जय भवानी, जय शिवराय, जय शंभूराजे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।